दरअसल मुझे नींद बहुत आती है, काम तो मैं भी कर लूं पर मेरे को नींद नहीं सुधरनी देती. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. बघा 9 वाजलेत. मम्मीचा चाललाय स्वयंपाक. मम्मीनं आज उठिलं भांडू. पप्पा आले काम करून. पप्पा लागले असा भूक पप्पाला वाडा नाही काय नाही. पप्पा काय आणलं हो का? दादा इकडे चालेल बघा मम्मीचा स्वयंपाक पण. पप्पा नेमकेच आली आहेत. आलू मला वाटलं पिठच मळायली का नु. आता तेलाला आलूला मिरची तेल लावून घेतलंय मग त्याला काय करायचं डबल तळायचंय. पहिलंच तळून घेतलंय एकदा का असंच खायचंय आता. बापरे मम्मी मस्त वांग्याची भाजी रातचा भात. मंडळी मम्मीचा स्वयंपाक तर झालाय. आता मम्मी इकडे लागली पाहिजे कपडे धुवायला. बा ढीगभर कपडे खंडीभर कपडे. काय काय तर म्हणले मला ऐकून आहे. त्याला म्हणले आंघोळ कर कपडे दिले हाताला काय मग काय करतो. काय म्हणले तर आता बनायला घेऊन आलो आपण गेलतो. अरे भाई आज ईद आहे आंघोळ कर. खाली टाकून दिलं पण अरे मंडळी हे बघा मी गेलतो मावशीच्या गावाला तवा घेऊन आले बघा मी हे झाड नाही कोरफड आहे कोरफड. अरे बापरे 1 मिनिट मंडळी कोरफड आणले बा मावशीच्या घरून पण तिला असं लावू कशात तेच कळणार नाही. आणून 2-4 दिवस व्हायले तशी ती याच्यामध्येच आहे पन्नीमध्येच आहे. पवात तिला आता मुहूर्त कधी येते तर कशात रे ते कोरफड नाही. बापरे काय बरं ॲलोवेरा कोरफड वेगळे असते मंडळी. मला आज कळलंय. तुम्ही काय म्हणतात मग मला सांगा कमेंटमध्ये. आता आमचा युवा त्याला ॲलोवेरा म्हणतोय मी कोरफड. 2 मिनिटं बस का. सगळं काम वगैरे मम्मीने आवरून घेते. आता बसली जेवायला आणि एकटी जेवायला बसली. मला दिलं नाही वाढून काही. हां ही कुत्री पण आली मग तुला मागायला वांगे कोण जाऊ द्या. या मंडळी जेवायला इकडे बनवली वांग्याची भाजी आणू असे आलू चिरले आलू चिरून समीत तळून घेतले. त्या वाटेत काय आहे? त्या वाटेत काहीच नाही. मला वाटलं किती आहे वाटेरी कामी जाऊ द्या. मी आता आज आंघोळ केली नाही काही नाही तसंच बसलंय. भूक लागली आता आधी जेवण करण मग आंघोळ करण. ये बी आपल्याला ईदची सुट्टी आहे आपण घरीच आहेत वय मत्ता. या जेवायला म्हणते. हो मंडळी चला या तुम्ही पण जेवायला. आवरलं पा आता सगळं जेवण घेऊन झाले. चला आता जायचंय कामावर. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा कसा व्हिडिओ बनतोय तर आज. चला पा मंडळी आले मी आता काम करून सनी. मग त्याचा आवाज येईल ना का नीट जेवण करा लागला पाहते. इकडे ये ना तू कुठं चालला. आलो पा मंडळी आम्ही कामावून आले मी आता. युवराज पण आला कॉलेजून. युवराजला काय सुट्टी नव्हती. युवराज तो सर तर कोण हे ना जणू रे तर सरचे हे होतं ना आज. ते सर सुट्टीवर आहे ना. ते सर सुट्टीवर आहेत ना. ते सर सुट्टीवर आहेत तुम्हाला नाही सुट्टी दिली नाही का. ते एकटेच ईद बनवून खाऊ राहिले. तुम्हाला नाही दिली सुट्टी. बाकीचे नाहीत ना. बाकीचे नाहीत का. मग जरी बाकीचे नसले तर पण त्याच्या सण होता त्याची सुट्टी द्यायला पाहिजे होती का नाही. ते शिकवायला आहे तिथं असं असं डोळत आहे नुसतं का देवाने. गादा तरी बरा आहे असं डोळत आहे. चांगलं बोला काही त्याला कसं काम होत नाही त्याला. एक लयच आळशी पोरग आहे बाई हे. याला काय करावा काय. फक्त तेवढं कॉलेजला जातं पाहते
सकाळी उठा ना, आंघोळ करीन, जेवण करीन, डब्बा भरीन की लगे निघलं कॉलेजला. तेवढंच काम करते ते. घरी असलं ना बसते 9:30 वाजेपर्यंत, उठत बी नाही. आणि काही आळशी पोरगा असं कोणाला पटला असं, कोणाला एवढं गोड लागला असं, देव जाणे काय. मला लयच, इतका आळशी आहे ना. काय मोठेपणी कष्ट करून त्याचं त्याला माहिती बाबा. आता मी पुढचं नाही बोलत, काय करावं आणि काय नाही. आमचा जीव घेतोय. आपल्या हिशोबानं चाललं तर जीव बी घेतला तर हरकत नाही राहणार. पण ते चालतंय वाकड्या वाकड्या वाटानं चालायला लागलंय. जाऊ दे त्याला तिकडच, आहे का नाही. बरं काय करावं आणि काय नाही. इतकं आळशी आहे, लयच कामाचं जीवावर येतं त्याला. असं नुसतं पासावा पसर काम नकोच म्हणताय लगे. आणि मोबाईल मधला रिचार्ज संपलं की टाका रिचार्ज, बस त्याला एवढंच पाहिजे. 1.5-2 महिने फोन बॅलन्स टाकीत नाही, कोण टाका रिचार्ज ते पण टाकीत नाही. मी पण त्याला म्हणत नाही, कारण बॅलन्सची मला गरजच नाहीये. म्हणत नाही. आता मी गोव्याला गेलतो, फोनची पांगी झाल्यामुळे हे फोन त्याच्यात टाकलं होतं. आणि हे फोन आता युवा काढ म्हणून टाकलं होतं, नाही तर मला रिचार्जची गरजच नाहीये. खरा पण मम्मीला विचारा, बॅलन्स 2-1.5 महिने बॅलन्स टाकीत करायचं, विचारा बरं मम्मीला. सांग बरं मम्मी. आता त्या नाही म्हणतोय तो 2-3 महिने बॅलन्स नाही टाकल्यावर त्याचं कार्ड चालू राहील का म्हणजे. जिओचं आहे मम्मा, नाही पडत बंद. जिओचं असल्यावर बंद पडत नाही का. जिओचं कार्ड बंद पडत नाही काय 2-3 महिने रिचार्ज नाही टाकल्यावर. इतका आळशी पोरगा आमच्या पदरात पडे. भल्याला देवानं कोणाला देऊ नाही एवढं आळशी पोरग, आहे का नाही. बरं नक्की कमेंटमध्ये सांगा. 2-3 महिने 3 महिने जर रिचार्ज नाही टाकलं तर जिओचं कार्ड चालू राहतंय का सांगा तुम्हीच कमेंटमध्ये. आता मला तुमचंच ऐकू द्या. चला आले मी आता कामावून. काही काम राहिलंय ते करावं लागेल. भांडे राहिलेत, जीव भांडे टाकून ठेवते. मुद्दाम सकाळी भांडे घासले नव्हते मी. म्हणलं चला आल्यावर भांडे आपल्या ढिगार राहतोयच. सकाळचे घासून जा, दुपार आले की ते बी घासा, पुन्हा संध्याकाळी चहा पाण्याचे घासा. तिकडं लोकांचे भांडेच घासा, घरी आले की भांडेच घासायत. का जीव वैतागून गेलाय, कदरून गेलाय. काहीतरी असं एकदम असं सुखात आबाद बसून काही काम भेटाना नाही मला. लोकांचे खरकटे भांडे घासायचं काम हेच भेटायला लागले. चला मला वाटलं होतं असं आहे, माझ्या नशिबातून गेलंय. कारण मी 2 महिने कसे तरी पाणी मारलं होतं. 2 महिने पाणी मारलं तर मला असं वाटत होतं की भांडे काम पकडायचं गरज नाही पडणार. आता नाही गरज पडणार असं मला वाटत होतं. पण शेवटी त्याच कामावर जावं लागलं. नशीब आपलं, त्याला काय करावं. चला पाहत राहा काय जीवनात घडतंय, काय नाही तुम्ही पाहायला येईल, मी तुम्हाला सांगायला आहे. बस एवढंच आहे. चल कोणाला भुकायला ते नेमकं. मला कोण भुकायले, मला कोण भुकायले, मी काय करतो. नको आहे बाबा. अरे यापेक्षा कदा तुम्ही काढू शकतोय. तू काय मला भेळ दाखवायला काय तू अरे. तिकडे नको भ्या. अरे बा हातला तिकडे कुठे गेली कोपऱ्यात, तिकडे कुठे गेली कोपऱ्यात. अरे तो ह्यापेक्षा खतरनाक आवाज मी काढू शकते माहिती बाई. कळ आवाज कुर्तीची माय. किती पिल्ले ते 1 2 3 4 पिल्ले मस्त. अरे खाऊ नाही खायलो ना, खाऊ राहिलो का. हे पाय आमचं कुत्र. ते झाड काय पाहिले कोणी वेळी कशी कुत्रे असतं. आपण गेल्यानंतर दिले त्या आपण गेल्यावर दिलं तर मग ते गेली आत. चल ना ढकलणार रे. पायाली चेक करायली त्याला. आता दूध पाहिजे ना जिंदा येत का. डोळे पाय दूध पाहिजे ना आता द्यायला. चला पाहिजे द्या दूध. आपण गेल्यावर दिलं ना तुला ते. आपण जाय होतो तेव्हा ह्या कुत्र्याने दिलं तर हे पिल्लू त्याचा एक जग येवला. आपण
नंतर मग बाकी तिने ते दिले. चांगले पिल्ले का दिसत असतं गबू गबू. 4 पिल्ले दिली तिला मस्त. तुला मावशी म्हणते. हे तर नुसतं खायच्या कामीच बघ ते, दुसरं कोणत्या कामाचं नाही. नुसतं बाहेर कोणी दिसलं त्याला भुकन खाईन आणि झोपून राहीन बस. काय काम करायला लावतो त्याला? त्याचं काम आहे भुकायचं. ते भुकत आहे. भुकत आहे. भाकर खाताय, झोपत आहे. बस. एक आमचं कुत्र तू तर तसा आहेस. कसा त्या कुत्रीच्या बेहतर आहेस तू. तरी भुकाय तिचं पुरतं काम करते ती भुकती. तू तर एवढं काहीच करत नाही. स्वतःची आंघोळ, डब्बा, कॉलेज. आमचं काय मदत करतो तू आम्हाला? काहीच नाही. तर बरं पप्पा सोबत साईड धरतो का? दरअसल मुझे नींद बहुत आती है. काम तो मैं भी कर लूं पण मेरे को नींद नहीं सुधरनी देती. पायी पडली कुत्र्याच्या गळ्यामध्ये. काय बाबा पुळ खाला. जाऊ दे मंडळी, हेच आमचं रोजचं चालूच राहील. चला बाय बाय.